एखाद्याने जर तुम्हाला असा दावा केला की जगातील सर्वात मोठी रहस्य जाणून घेण्यासाठी, म्हणजे समजा अत्यंत संवेदनशील अशी माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही स्पायवेअरची गरज नाही. अच्छा. हो, उपग्रहांची किंवा छुप्या कॅमेऱ्यांचीही अजिबात गरज नाही. त्यासाठी केवळ डोळे मिटून 15 मिनिटे एका जागी बसायची गरज आहे. तर कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, हो ना? नक्कीच बसेल. म्हणजे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपासून तेथे चंद्रापर्यंत कुठेही केवळ काही क्षणात पोहोचता येऊ शकतं, हा दावाच मुळी खूप थक्क करणारा आहे. अगदी. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अचंबित करणाऱ्या आणि सर्वसामान्य तर्काला आव्हान देणाऱ्या विचारधारेचा वेध घेणार आहोत. हां, हा दावा खरोखरच प्रचंड मोठा आहे आणि आपला जो सर्वसाधारण वैज्ञानिक किंवा अगदी पारंपरिक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे ना, त्याला थेट धक्का देणारा आहे. हो, कारण आपण नेहमी असं मानत आलो आहोत की कोणतीही मोठी गोष्ट साध्य करायची असेल, मग ती भौतिक जगातली असो वा आध्यात्मिक जगातली, त्यासाठी खूप कष्ट लागतात. अगदी बरोबर. तंत्रज्ञान किंवा कठोर तपस्या आवश्यक असते असं आपल्याला वाटतं. पण आज आपण ज्या स्रोतावर चर्चा करणार आहोत तो या सर्व गृहीतकांना मुळापासून नाकारतो. खरंय. आजचे आपले जे स्रोत आहेत ते 21 मे 2026च्या गुरु सियाग योगा या विषयावरील एका विस्तृत यूट्यूब व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टवर आधारित आहेत. पण या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतं एक गोष्ट स्पष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. हो, ती आपली नेहमीची तटस्थ भूमिका. अगदी. या चर्चेचा उद्देश या स्रोतामध्ये केलेल्या कोणत्याही दाव्यांचे समर्थन करणे किंवा त्यांना नाकारणे हा अजिबात नाही. बरोबर. आपण केवळ एक निरीक्षकाच्या भूमिकेतून या माहितीचे विश्लेषण करणार आहोत. या स्रोतामध्ये मांडलेला मोक्ष, कुंडलिनी जागृती आणि आधुनिक अध्यात्माविषयीचा दृष्टिकोन आपण समजून घेणार आहोत. ही तटस्थ भूमिका खूप महत्वाची आहे, कारण या ट्रान्स्क्रिप्टमधील माहिती केवळ वरवरच्या कर्मकांडांबद्दल बोलत नाही, तर ती मानवी शरीराच्या जैविक रचनेबद्दल थेट विधाने करते. तर मग या विचारधारेच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया. जर हे स्रोत आध्यात्मिक मुक्तीसाठी एका अत्यंत सुलभ मार्गाचा दावा करत असतील, तर ती मूळ पद्धत नेमकी काय आहे? पद्धत ऐकायला अतिशय साधी आहे. या स्रोतानुसार साधकाला सकाळी आणि संध्याकाळी केवळ 15 मिनिटे रिकाम्या पोटी एका विशिष्ट चित्रावर लक्ष केंद्रित करायचे आहे. फक्त 15 मिनिटे? हो, फक्त 15 मिनिटे. हे चित्र गुरु सियाग यांचे आहे आणि या ध्यानासोबतच एक बीजमंत्र दिला जातो, जो क्लिंग कृष्ण क्लिंग असा राधा आणि कृष्णाचा बीजमंत्र आहे. अच्छा, म्हणजे हा मंत्र सतत मनात जपावा लागतो का? हो, उठता बसता काम करताना हा मंत्र सतत मनात जपावा लागतो. या पद्धतीतील सर्वात कुतूहलवर्धक भाग हा आहे की यात तुम्हाला स्वतःहून कोणत्याही शारीरिक कसरती कराव्या लागत नाहीत. म्हणजे योगासने वगैरे काहीच नाही? काहीच नाही. या स्रोतामध्ये असा दावा केलाय की केवळ या चित्रावर लक्ष केंद्रित केल्याने आणि तो बीजमंत्र जपल्याने मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती त्वरित जागृत होते. बापरे, जागृत होते? हो, आणि एकदा का ती शक्ती जागृत झाली की ती त्या साधकाच्या शरीराचा पूर्ण ताबा घेते. त्यानंतर शरीरात आपोआप वेगवेगळ्या योगिक क्रिया घडू लागतात. आपोआप योगिक क्रिया घडू लागतात? हे तर्काच्या कसोटीवर खूप गुंतागुंतीचं वाटतं, कारण आपण नेहमी पाहतो की योग शिकण्यासाठी लोक वर्षानुवर्षे सराव करतात. अगदी बरोबर. पण इथे साधकाला स्वतःहून काहीही करावे लागत नाही. ध्यान करताना कधी अचानक जीभ टाऊला चिकटून खिचरी मुद्रा लागते, तर कधी आपोआप शीर्षासन होतं असं यात म्हटलंय. हो, हे सगळं ती जागृत झालेली शक्ती शरीराच्या गरजेनुसार करून घेते असा तो दावा आहे. आणि त्याहूनही मोठा दावा हा आहे की या प्रक्रियेमुळे शरीरातील सर्व प्रकारचे आजार मुळासकट बरे होतात. कॅन्सर किंवा एड्ससारख्या असाध्य आजारांचाही उल्लेख या ट्रान्स्क्रिप्टमध्ये आढळतो. या प्रक्रियेमागील जो तर्क आहे ना, तो समजून घेणं आवश्यक आहे. एखादी निर्जीव चित्र एवढे मोठे बदल कसे घडवून आणू शकते, हा प्रश्न पडतोच. हो ना, फक्त एका कागदाच्या तुकड्यावर बघून हे कसं शक्य आहे? तर हे तत्वज्ञान सांगते की ते चित्र केवळ कागद नाहीये. त्या चित्रात एका समर्थ गुरूची जिवंत ऊर्जा सामावलेली आहे. या स्रोतामध्ये त्या गुरूंना चक्क कल्की अवतार मानले गेले आहे. अरे बापरे, कल्की अवतार? हो, त्यामुळे साधक जेव्हा त्या चित्रावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो एका वैश्विक ऊर्जेशी जोडला जातो. म्हणजे हे एखाद्या आधुनिक संगणकीय विश्वातील प्लग अँड प्ले तंत्रज्ञानासारखं वाटतंय मला. प्लग अँड प्ले? ते कसं? म्हणजे बघा, एखादं नवीन गॅजेट आणलं की त्याला कोणत्याही मॅन्युअल सेटिंग्सची गरज नसते.
ते फक्त मुख्य यंत्रणेशी जोडलं की प्रोग्राम आपोआप रन व्हायला लागतो. अगदी तसंच. चित्र आणि मंत्र हे एखाद्या सॉफ्टवेअर कमांडसारखं काम करतात आणि शरीराचे अंतर्गत सॉफ्टवेअर आपोआप अपडेट व्हायला सुरुवात होते. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो की ही यंत्रणा माणसाच्या इच्छेशिवाय कशी काम करू शकते? इथेच निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत लागू होतो. या प्रक्रियेचा मूळ पाया हा आहे की साधकाने स्वतःचा कर्तेपणाचा भाव पूर्णपणे सोडून द्यायचा असतो. म्हणजे मी काहीतरी करतोय हा अहंकार सोडायचा. अगदी बरोबर. मी ध्यान करतोय हा अहंकार जेव्हा संपतो आणि साधक केवळ एक तटस्थ निरीक्षक बनतो, तेव्हा ती शक्ती तिचं काम करू लागते. स्वतःचे कोणतेही नियंत्रण न ठेवता सर्व गोष्टी आपोआप घडू देणे हाच मुख्य विचार आहे. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण आपल्या शहाणपणाचा अडथळा निर्माण करत नाही, तेव्हा कुंडलिनी शक्ती शरीराला जिथे गरज आहे तिथे अचूकपणे काम करते. एखाद्या अँटीव्हायरस प्रोग्रामसारखं. हो, अगदी समर्पक उदाहरण दिलंत तुम्ही. हा दृष्टिकोन खरोखरच वेगळा आहे, कारण तो मानवी प्रयत्नांना दुय्यम ठरवून पूर्णपणे समर्पणावर भर देतो. पण मला सांगा, जर ही पद्धत खरोखरच इतकी सोपी आहे, तर मग आजच्या काळात अध्यात्म नेहमी इतके गुंतागुंतीचे आणि नियमांनी बांधलेले का वाटते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा असं दिसतं की आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी अमुक करू नका, तमुक खाऊ नका, असे अनेक नियम पाळावे लागतात. याबद्दल स्रोतात काही म्हटलंय का? हो. याच प्रश्नाचं उत्तर या ट्रान्स्क्रिप्टमध्ये एका अतिशय आक्रमक दृष्टिकोनातून दिलंय. हा भाग प्रस्थापित व्यवस्थांवर कडक टीका करणार आहे. म्हणजे आजकालच्या धर्मगुरूंवर टीका केलीये का? हो, सध्याच्या अनेक तथाकथित धर्मगुरूंवर अतिशय कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे. त्यात स्पष्टपणे असा आरोप केलाय की अध्यात्माला आणि धर्माला थेट स्वतःच्या व्यावसायिक फायद्याशी जोडलं गेलंय. म्हणजे भीती आणि अंधश्रद्धांचा व्यापार? अगदी तेच. सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करायची आणि मग त्यातून सुटण्याचे मार्ग म्हणून वेगवेगळे महागडे उपाय किंवा नियम लादायचे, असं या माहितीत म्हटलं आहे. मला आठवतंय, या ट्रान्स्क्रिप्टमध्ये एका साधक महिलेचं उदाहरण दिलंय. ती सांगते की तिचे पूर्वीचे गुरु तिला कांदा लसूण न खाण्याचे अत्यंत कडक नियम सांगायचे. हो, आणि हे नियम पाळले नाहीत तर आध्यात्मिक प्रगती होणार नाही, अशी भीती घातली जायची तिला. पण मग या स्रोताने खरा गुरु कोणाला म्हणायचं याची काय व्याख्या मांडलीय? त्यांच्या मते खरा आणि समर्थ गुरु तोच असतो जो साधकावर कोणतीही जाचक बंधने लादत नाही. जे अन्न समोर आहे ते खा, जे पेय आहे ते प्या, अशी पूर्ण मुभायात दिली आहे. म्हणजे कोणतेही गंडेदोरे किंवा विशिष्ट आहाराची गरज नाही? अजिबात नाही. या मुभा देण्यामागील तत्वज्ञान समजून घेणे फार रंजक आहे. या विचारसरणीचा गाभा हा माणसाला भीतीमुक्त करणे हा आहे. भीतीमुक्त म्हणजे नेमके कसे? जेव्हा एखाद्या व्यक्तीवर हे नाही केले तर पाप लागेल अशी बंधने नसतात, तेव्हा त्याच्या मनातून ही पारंपरिक धार्मिक भीती निघून जाते. जोवर माणूस मानसिक बंधनांमध्ये अडकलेला असतो, तोवर तो आंतरिक शांतीकडे वळूच शकत नाही. हे तत्वज्ञान ऐकायला खूप आश्वासक वाटतंय खरं. पण इथे मला एक तार्किक विरोधाभास वाटतोय. कोणता विरोधाभास? जुने कर्मकांड बाजूला काढायला सांगणे हा निश्चितच चांगला विचार आहे. पण त्याचवेळी हे सर्व सोडून फक्त एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्रावर आणि मंत्रावर अवलंबून राहण्यास सांगितले. हो, बरोबर. मग एका जुन्या आणि किचकट चौकटीतून बाहेर पडून एका नवीन पण विशिष्ट चौकटीतच प्रवेश केला जातोय असं नाही वाटत का? याला खऱ्या अर्थाने मुक्ती म्हणता येईल का? हा एक अतिशय विश्लेषणात्मक मुद्दा मांडलात तुम्ही. जुन्या साखळदंडातून बाहेर पडून नवीन साखळदंड स्वीकारल्यासारखे हे वाटू शकतंय. पण या स्रोताच्या तर्कानुसार ते चित्र आणि तो मंत्र हा अंतिम मुक्काम नाहीये. मग ते काय आहे? ते केवळ एक साधन किंवा एक कॅटलिस्ट आहे. सुरुवातीला भरकटलेल्या मनाला एका जागी आणण्यासाठी त्याचा आधार घ्यावा लागतो. एकदा का साधक अद्वैत अवस्थेत पोहोचला, तिथे हे साधनही गळून पडतंय. अच्छा, म्हणजे नदी ओलांडण्यासाठी होडीचा वापर करण्यासारखे. नदी पार केल्यावर होडी डोक्यावर घेऊन फिरायची नसते. अगदी अचूक. हे स्पष्टीकरण त्या पद्धतीचा हेतू अधिक स्पष्ट करतं. आत्तापर्यंत आपण शारीरिक आजार बरे होणे आणि कर्मकांडांवरील टीका यावर चर्चा केली. हो, हे सर्व रोजच्या जीवनाच्या कक्षेत येते. पण या ट्रान्स्क्रिप्टचा पुढचा भाग वाचताना प्रत्यक्ष एखाद्या सायफाय म्हणजे विज्ञान कथेच्या जगात प्रवेश केल्यासारखे वाटते. खरंच, तो भाग खरोखरच अचंबित करणारा आहे. या माहितीमध्ये माणसाच्या केवळ एका भौतिक शरीराची नाही, तर 3 वेगवेगळ्या शरीरांची विस्तृत संकल्पना मांडली आहे. 3 शरीरे? कोणती ती? पहिले म्हणजे स्थूल शरीर,
दुसरे सूक्ष्म शरीर आणि तिसरे कारण शरीर. आपण तर सर्वजण केवळ एकाच शरीराचा अनुभव घेतो, जे म्हणजे आपले स्थूल शरीर, जे डोळ्यांना दिसते. हो, पण या सूक्ष्म आणि कारण शरीराची जी यंत्रणा इथे विशद केली आहे ती थक्क करणारी आहे. स्थूल शरीराला जशा भौतिक मर्यादा आहेत तशा सूक्ष्म शरीराला अजिबात नाहीत. म्हणजे ते अदृश्य असतं का? हो, आणि ते संपूर्ण ब्रह्मांडात कुठेही कोणत्याही भौतिक अडथळ्याविना आणि प्रकाशाच्या वेगापेक्षाही जलद प्रवास करू शकते. बापरे. आणि या सूक्ष्म शरीराच्या प्रवासाचे जे उदाहरण ट्रान्स्क्रिप्टमध्ये दिले आहे, ते तर थेट सध्याच्या सामरिक वास्तवाला हात घालते. त्यात म्हटलंय की हे सूक्ष्म शरीर थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करू शकते. हो ना, तिथे कोणती बैठक चालू आहे, काय निर्णय घेतले जात आहेत, याची सर्व माहिती ते गोळा करून आणू शकते असा दावा आहे. आणि जगातील कोणत्याही आधुनिक रडारला याचा थांबवताही लागू शकत नाही. तसेच हे शरीर थेट चंद्रावर जाऊन तिथलं वातावरणही अनुभवू शकते, असंही यात म्हटलंय. हो, आणि याही पलीकडे जे तिसरे शरीर आहे म्हणजेच कारण शरीर, त्याचं वर्णन तर कल्पनाशक्तीच्याही पलीकडचं आहे. कारण शरीर म्हणजे नक्की काय? मला हे ऐकताना आधुनिक तंत्रज्ञानातील क्लाउड स्टोरेजची आठवण आली. अगदी बरोबर उपमा दिलीत. कारण शरीर हे एखाद्या प्रचंड मोठ्या वैश्विक डेटा सेंटरसारखे काम करते. जसे क्लाउड स्टोरेजमध्ये आपण आपला जुना डेटा ठेवतो, अगदी तसेच या कारण शरीरात साठवलेले असते. पण यात कसला डेटा असतो? या स्रोताच्या दाव्यानुसार या कारण शरीरामध्ये त्या विशिष्ट आत्म्याच्या निर्मितीपासून ते जगाच्या अंतापर्यंतच्या सर्व घटनांचा अचूक हिशोब नोंदवलेला असतो. म्हणजे भविष्यात काय घडणार आहे याची प्रेडिक्टिव्ह माहिती यात आधीच साठवलेली असते. हो, आणि जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होऊन साधक एका उच्च अवस्थेपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो या सर्व घटना अतिशय स्पष्ट चित्रवाणीवर म्हणजेच एखाद्या हाय डेफिनेशन टीव्हीवर पाहाव्यात तशा पाहू शकतो. अरे बापरे. म्हणजे क्लाउड स्टोरेजच्या उदाहरणाला जर पुढे नेले तर जसा आपला डेटा पाहण्यासाठी पासवर्ड लागतो, तशीच ही कुंडलिनी जागृती म्हणजे तो ॲक्सेस मिळवणारा पासवर्ड आहे असं म्हणता येईल? हो, अगदी तसाच. पण मला सांगा, या सगळ्या प्रवासाचा अंतिम टप्पा काय आहे? कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहणे हे अंतिम ध्येय नसावं. नाही, हा प्रवास तिथेच थांबत नाही. जेव्हा ही जागृत झालेली कुंडलिनी शक्ती आज्ञाचक्राला ओलांडून पुढे जाते, तेव्हा ती आणखी वरच्या आणि गुप्त लोकांकडे प्रवास करते. गुप्त लोक म्हणजे कोणते? या ट्रान्स्क्रिप्टमध्ये सतलोक, अलखलोक आणि सर्वात शेवटी अगमलोक यांचा उल्लेख येतो. अगमलोकामध्ये पोचल्यानंतर आत्म्याला परमानंद मिळतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका होते. ही संपूर्ण विचारसरणी मानवी अस्तित्वाला अतिशय विराट रूप देते. म्हणजे माणूस हा केवळ हाडामांसाचा गोळा नाहीये, तर त्याच्या आत संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे. अगदी खरंय, तो कोणत्याही क्षणी या वैश्विक ऊर्जेशी एकरूप होऊ शकतो. पण इथे एक अतिशय महत्वाचा आणि काहीसा विरोधाभासी प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. कोणता? आपण आता ज्या काळात जगतोय हो, त्याला पारंपरिक हिंदू तत्वज्ञानानुसार कलियुग म्हटले जाते. बरोबर. सर्वसाधारण समज असा आहे की कलियुग हा सर्वात वाईट काळ आहे. हो, आध्यात्मिक अवनतीचा काळ मानला जातो. मग हे सर्व अफाट ज्ञान आणि हा मुक्तीचा मार्ग याच काळात का उपलब्ध झाला असावा? याचंही एक अतिशय वेगळं कारण या माहितीत दडलेले आहे आणि हा या ट्रान्स्क्रिप्टचा सर्वात विचार करायला लावणारा भाग आहे. काय कारण दिलंय त्यांनी? यामध्ये नंदी नावाच्या एका अदृश्य ऊर्जेच्या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण संवाद दिला आहे. हा शिवपार्वतीचा नंदी नसून एका वैश्विक ऊर्जेचे ते रूप आहे. अच्छा, मग त्या नंदीने काय स्पष्टीकरण दिलंय? नंदीने जे सांगितलंय त्यानुसार मागील 3 युगांमध्ये म्हणजे सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग मानवाच्या शरीरातील जी 5 तत्वे किंवा पंचतत्वे आहेत ती पूर्णपणे स्थिर नव्हती. पंचतत्वे अस्थिर होती याचा अर्थ असा होतो की मागील युगांमध्ये मानवाची जैविक रचना सतत एका स्थित्यंतरातून जात होती. हो, आणि म्हणूनच त्या काळात ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ती अस्थिर तत्वे नियंत्रणात आणण्यासाठी माणसाला वर्षानुवर्ष कठीण तपस्या किंवा अत्यंत खडतर मार्गांचा अवलंब करावा लागायचा. पण आता कलियुगात काय बदललंय? नंदीच्या या दाव्यानुसार उत्क्रांतीच्या या टप्प्यावर म्हणजेच सध्याच्या या कलियुगामध्ये मानवामधील ही 5 तत्वे आता पूर्णपणे स्थिर झाली आहेत. अच्छा, म्हणजे मानवी शरीराने एक प्रकारची अंतिम स्थिरता प्राप्त केली आहे. हो, आणि याच एका कारणामुळे या युगात मानवाला कोणत्याही कठीण तपस्येशिवाय जंगलात न जाता केवळ एका जागी बसून थेट ईश्वराशी एकरूप होणे शक्य झाले आहे. हा विचार खरोखरच सर्वसाधारण समजुतींना पूर्णपणे उलटा करणारा आहे. आपण नेहमी ऐकत आलोय की कलियुग म्हणजे पापाचा काळ, पण हे स्रोत तर चक्क कलियुगालाच अपग्रेडेड काळ मानत आहेत.
अगदी बरोबर. मागील युगांमधील साधकांना जे साध्य करण्यासाठी जन्मोजन्मीची तपस्या करावी लागायची ते आज अत्यंत कमी वेळात साध्य होऊ शकते हा मोठा दावा आहे. हा दृष्टिकोन वरवर विरोधाभासी वाटला तरी तो अतिशय आशावादी आहे. तो माणसाला कलियुगाच्या नावाने रडत बसण्याऐवजी स्वतःच्या आत असलेल्या प्रचंड क्षमतेला ओळखण्यासाठी प्रेरित करतो. हो, हा विचार सांगतो की तुमच्यात आता ती स्थिरता नैसर्गिकरित्या आली आहे. त्यामुळे हा काळ वाईट नसून आत्मिक मुक्तीसाठी आत्तापर्यंतचा सर्वात अनुकूल काळ आहे. खरंच, आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा आध्यात्मिक विचारधारेचा वेध घेतला जी पारंपरिक कर्मकांडांना आणि अगदी काळाच्या व्याख्येलाही थेट आव्हान देते. जुन्या जाचक नियमांना नाकारून केवळ एका चित्रावर लक्ष केंद्रित करून आणि एक बीज मंत्र जपून थेट मोक्षाचा दावा आणि तिथून पुढे सूक्ष्म आणि कारण शरीराचा तो अफाट प्रवास. ही सगळंच तर्क आणि कल्पनेच्या सीमा ओलांडणारे आहे. आणि केवळ वैयक्तिक प्रगतीच नाही तर कलियुगाकडे बघण्याचा एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनही आपण यातून समजून घेतला. अगदी. आजची ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एका वेगळ्याच विचाराचं बीज रुजवून जाण्याची माझी इच्छा आहे. नक्कीच. कोणता विचार? मगाशी आपण सूक्ष्म शरीराच्या प्रवासाबद्दल चर्चा केली होती, जिथे ते थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊ शकते असे उदाहरण दिले होते. हो, बरोबर. जर थोड्या वेळासाठी आपण असा विचार केला की मानवाचं सूक्ष्म शरीर खरोखरच सर्व भौतिक अडथळे पार करून जगातील गुप्त ठिकाणी जाऊ शकते, तर मग आजच्या आधुनिक जगातील प्रायव्हसी, सुरक्षित सीमा आणि जागतिक गुप्तचर यंत्रणा या सगळ्या संकल्पनांना खरोखरच काय अर्थ उरतो? बापरे, हा विचार खरोखरच खूप खोल आहे. जर हे दावे अंशतः जरी खरे असतील तर या जगातील सर्वात मोठी रहस्य कोणत्याही अभेद्य लष्करी छावणीच्या मागे सुरक्षित नसून कदाचित आपल्याच आजूबाजूला डोळे मिटून शांत बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आत दडलेली असू शकतात. तंत्रज्ञानाच्या पलीकडे मानवी मनाचा आणि ऊर्जेचा हा जो अथांग प्रदेश आहे तो खरोखरच अचंबित करणारा आहे. नक्कीच. या एका विचारावर सर्व ऐकणाऱ्यांनी नक्की शांतपणे विचार करावा. इथेच आपण थांबूया. क्लिंग कृष्ण क्लिंग 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 क्लिंग कृष्ण क्लिंग. Paravidya GSY. Awaken your inner consciousness. Awaken your inner consciousness.